नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे स्यमंतक मण्यांची कथा. सत्रजिताचा जन्म झाला ती कथा मी तुम्हाला पूर्वीच सांगितली आहे, असे म्हणून श्री पराशर मुनी पुढील कथा सांगू लागले. सत्रजिताला भगवान सूर्य प्रसन्न झाले हेही पूर्वी सांगितलेच होते. एक दिवस सत्रजित समुद्र किनाऱ्यावर बसला होता. तेथे त्याने सूर्याची स्तुती केली. त्याने तन्मयतेने केलेली आराधना पाहून भगवान सूर्य त्याच्यासमोर प्रकट झाले. त्यावेळी त्यांचे अस्पष्ट दिसणारे स्वरूप पाहून सत्रजित म्हणाला, अग्नीच्या गोळ्याप्रमाणे मी जसे तुमचे स्वरूप आकाशात पाहतो आहे, त्याच स्वरूपात मला तुम्ही दर्शन देत आहात. ह्या रूपात तुमचे काही वैशिष्ट्य मला दिसत नाही. ते ऐकून सूर्याने आपल्या गळ्यात घातलेला स्यमंतक नावाचा श्रेष्ठ महामणी काढून दिला. तो मणी दूर ठेवल्याने त्याचे मूळ स्वरूप सत्रजिताला दिसले. भगवान सूर्य अत्यंत उज्ज्वल अशा ताम्रवर्णाचे होते. त्यांची मूर्ती लहान होती आणि त्यांच्या डोळ्यात पिवळसर छटा होती. ह्या स्वरूपाचे दर्शन घेऊन सत्रजिताने त्यांना प्रणाम केला आणि त्यांची स्तुती आरंभली. तेव्हा ते प्रसन्न झाले आणि म्हणाले, तू वर माग. तेव्हा सत्रजिताने तो स्यमंतक मणी मागितला. त्याला तो मणी देऊन भगवान सूर्य अंतरिक्षातून निघून गेले. ते स्वच्छ रत्न आपल्या गळ्यात घालून आपला कंठ सुशोभित झालेल्या सत्रजिताने सर्व दिशांना प्रकाश पाळीत द्वारकेत प्रवेश केला. ते पाहून भगवान श्रीकृष्णाकडे जाऊन लोकांनी सांगितले की भगवान सूर्य आपल्या दर्शनाला आले आहेत. श्रीकृष्णाने त्याला पाहिले आणि म्हटले, हा तर सत्रजित आहे, सूर्य नाही. सूर्याने दिलेला स्यमंतक नावाचा मणी त्याने आपल्या गळ्यात घातला आहे, म्हणून तो तसा दिसत आहे. श्रीकृष्णाने स्पष्टीकरण केल्याप्रमाणे द्वारकेतील लोकांनी त्याला नीट पाहिले. तेव्हा त्यांना सत्रजित दिसला. तो स्यमंतक मणी घेऊन सत्रजित आपल्या घरी गेला. त्याने तो मणी आपल्या घरात ठेवून दिला. तो मणी रोज 8 भार वजनाचे सोने देत असे. त्या मण्याच्या प्रभावामुळे संपूर्ण राष्ट्राचे रोगराई, दुष्काळ, सर्पविष, आग, चोरी अशा सर्व भयातून रक्षण होत राहिले. श्रीकृष्णाला वाटत होते की हे दिव्य रत्न महाराज उग्रसेन यांच्याकडे हवे, परंतु आपल्या जातीत विद्रोह पसरू नये म्हणून तो काही बोलला नाही. सत्रजितावर आक्रमण करून तो मणी मिळवणे शक्य असूनही श्रीकृष्णाने तसे केले नाही. सत्रजिताला कुणकुण लागली की भगवान श्रीकृष्णाला तो मणी हवा आहे. त्या मण्याच्या लोभामुळे श्रीकृष्णाने तो पळवू नये म्हणून त्याने तो आपला भाऊ प्रसेन याला दिला. पण प्रसेनाला माहीत नव्हते की तो मणी बाळगताना पवित्रता राखली नाही तर त्याचे सुवर्णदान, संरक्षण हे गुण नष्ट होतात. या उलट तो घातकच ठरतो. त्यामुळेच काही विशेष न करता त्याने तो मणी आपल्या गळ्यात बांधला आणि घोड्यावर बसून तो शिकारीसाठी वनात गेला. तेथे एका सिंहाने त्याला ठार मारले. सिंहाने तो मणी गिळला. या सिंहाला वृक्षराज जांबवन याने ठार मारले आणि तो मणी हस्तगत केला. नंतर तो मणी घेऊन जांबवन आपल्या घरी परतला. आपल्या सुकुमार नावाच्या एका मुलाला खेळण्यासाठी म्हणून तो मणी त्याने दिला. प्रसेन परत आला नाही तेव्हा द्वारकेतील यादव एकमेकात चर्चा करू लागले. ते म्हणाले, हा मणी कृष्णाला पाहिजे होता, त्यामुळे तो मिळवण्यासाठी कृष्णानेच हे सर्व घडवून आणले असेल. लोक असे बोलू लागलेले पाहून श्रीकृष्ण यादवांचे सर्व सैन्य घेऊन प्रसेनाच्या घोड्याची पावले हुडकत हुडकत जंगलात गेले. अखेरीस ते प्रसेन व घोड्याच्या शरीराच्या अवशेषांपर्यंत पोहोचले. त्याला सिंहाने ठार केले आहे अशी चिन्हे दिसल्यामुळे ते सिंहाच्या पावलांचा माग काढीत निघाले. काही कालाने सिंह देखील त्यांना मरून पडलेला दिसला. तेथे सिंहाला मारणाऱ्या ऋषीराजाची पावले त्यांना आढळली. त्या पावलांच्या अनुरोधाने ते अखेरीस एका पर्वताच्या पायथ्याशी येऊन पोचले. आपले सैन्य पायथ्याशीच ठेवून श्रीकृष्ण एकटाच पर्वतावर गेला. तो वृक्षराज जांबवनाच्या गुहेजवळ आला. तेथे त्याला दिसले की एक मुलगी एका छोट्या मुलाला खेळवत आहे. तिचे शब्द त्याच्या कानावर पडले, अरे सुकुमारा, प्रसेनाला सिंहाने मारले, सिंहाला जांबुवानाने मारले, त्यामुळे हा स्यमंतक मणी तुझाच आहे. हा घेऊन तू खेळ, रडू नकोस.
ते ऐकून श्रीकृष्णाला खात्री पटली की हा मणी समंतकच आहे. त्या मण्याचे तेज पाहून श्रीकृष्ण एकटक त्या मण्याकडे पाहत राहिला. त्या मण्याकडे पाहत असलेले पाहून ती मुलगी ओरडली. तिचे ओरडणे ऐकून जांबवान तेथे धावत आला. श्रीकृष्ण व जांबवान हे दोघे रागाने एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी द्वंद्व युद्ध सुरू केले. 21 दिवस उलटून गेले तरी श्रीकृष्ण आणि जांबवान युद्ध करतच होते. इतके दिवस कृष्ण परत न आल्याने तो बहुतेक शत्रूने ठार केला असावा तसा विचार करून पर्वताच्या पायथ्याशी असलेले यादव सैन्य द्वारकेस परतले. त्यांनी सगळ्यांना सांगितले की श्रीकृष्ण मेला. त्यामुळे श्रीकृष्णाची मरणोत्तर कर्मे त्याच्या बांधवांनी करून टाकली. इकडे श्रीकृष्णाने अखेरीस जांबवनाला हरवले. तेव्हा तो श्रीकृष्णास प्रणाम करून म्हणाला, हे भगवान, तुम्ही अजिंक्य, तुम्हाला देव व मानव जेथे जिंकू शकत नाही तेथे आमच्यासारख्यांचे काय? माझी आता खात्री झाली आहे की आमचे स्वामी प्रभू रामचंद्र यांच्याप्रमाणेच आपण सकल विश्वाचे स्वामी आहात. जांबवनाने असे म्हटल्यावर श्रीकृष्ण प्रसन्न झाले. तेव्हा जांबवनाने आपल्याकडे भगवान विष्णूचा अंश अतिथी म्हणून आलेला पाहून त्याला आपल्या कन्येचे दान दिले आणि समंतक मणी देखील भेट म्हणून दिला. त्याची मुलगी जांबवंती व समंतक मणी घेऊन श्रीकृष्ण द्वारकेस परतला. तो आलेला पाहताच द्वारकेतील लोक अतिशय आनंदित झाले. सर्वजण त्याला प्रणाम करायला लागले. अशा रीतीने एकत्र जमलेल्या यादवांना समंतक मणी आणि प्रसेन कसे नाहीसे झाले होते ते त्याने स्पष्ट करून सांगितले आणि सत्राजिताला समंतक मणी देऊन टाकला. अशा रीतीने श्रीकृष्णाने आपल्यावर आलेला चोरीचा खोटा आळ धुवून काढला. सत्राजितालाही वाटले की आपण उगीच श्रीकृष्णावर आळ घेतला. त्याने आपली मुलगी सत्यभामा हिचा विवाह त्याच्याशी करून दिला. त्यामुळे अक्रूर, कृतवर्मा, शतध्वाना हे यादव सत्रजित व श्रीकृष्ण यांचे वैरी बनले. कारण सत्यभामा आपणास द्यावी असे त्यांना वाटत होते. त्यामुळे आपला अपमान करून त्याने ती श्रीकृष्णाला दिली आहे असा विचार केल्याने त्याने ठरवले की आपण सत्राजिताला ठार मारावे आणि आपल्याला समंतक मणी देखील मिळेल. त्याप्रमाणे पुढे संधी साधून शतध्वनाने झोपलेल्या सत्राजिताला ठार केले आणि समंतक मणी घेतला. त्यावेळी पांडवाच्या मदतीसाठी श्रीकृष्ण वाराणस नगरीला गेला होता. सत्राजित ठार झाल्यावर सत्यभामा रथात बसून तेथे गेली. तिने त्याला सांगितले, शतध्वनाने तिच्या पित्याची हत्या करून समंतक मणी देखील पळविला आहे. श्रीकृष्णाने बलरामाकडे जाऊन घडलेली हकीकत सांगितली. तो म्हणाला, प्रसेन व सत्रजित हे दोघेही आता ठार झाले आहेत. त्यामुळे शतध्वनाचा वध केल्यावर आपल्या दोघांचा त्या मण्यावर अधिकार राहील. बलरामालाही ते पटले. कृष्ण आणि बलराम एका रथात बसून शतध्वनावर चाल करून गेले. ते येत आहे असे समजल्यावर मदतीसाठी तो कृतवर्म्याकडे गेला. पण श्रीकृष्ण बलरामांना मी हरवू शकणार नाही असे म्हणून कृतवर्म्याने त्याला अक्रूराकडे पाठविले. अक्रूर म्हणाला, बलरामाला श्रीकृष्णाला कुणीच हरवू शकणार नाही. मी देखील त्यांना हरवू शकणार नाही. तुझे रक्षण करायला मी असमर्थ आहे. तेव्हा शतध्वना म्हणाला, ठीक आहे, पण तू हा समंतक मणी तरी सांभाळशील का? तेव्हा अक्रूर म्हणाला, एका अटीवर. तू मेलास तर हा मणी माझ्याकडे आहे हे कोणालाही समजता कामा नये. शतध्वना म्हणाला, ठीक आहे, मी कोणाला सांगणार नाही. अखेरीस शतध्वनाने समंतक मणी अक्रूराकडे ठेवला आणि तो एका अत्यंत वेगवान घोडागाडीवर बसून पळून गेला. रथात बसलेले कृष्ण बलराम त्याचा पाठलाग करू लागले. मिथिलेच्या वनापर्यंत शतध्वनाची घोडी पळाली. तिथे त्याची शक्ती संपली व ती तेथेच मरण पावली. मग शतधन्वा स्वतःच्या पायांनी पळू लागला. ते पाहून श्रीकृष्ण म्हणाला, हे बलरामा, तुम्ही रथावर बसा, मी त्याला बघून येतो. ठीक आहे असे बलराम म्हटल्यावर श्रीकृष्ण रथातून उतरला. त्याने शतधन्वाचा 2 कोस पाठलाग केला आणि अखेरीस आपले चक्र सोडून शतध्वनाचे मुंडके उडवले. परंतु त्याच्याजवळ बरेच शोधूनही समंतक मणी सापडला नाही. शतध्वनाचा वध उगीचच झाला. त्याच्याजवळ समंतक मणी मिळाला नाही असे श्रीकृष्णाने बलरामाला सांगताच बलराम अतिशय रागावले. श्रीकृष्ण खोटे सांगतो आहे असे त्यांना वाटले आणि ते म्हणाले, तुझा धिक्कार असो, तू अत्यंत धनालुलोभ आहेस.
तू माझा भाऊ म्हणून केवळ मी तुला क्षमा करतो. तुला ज्या मार्गाने जावायचे असेल त्या मार्गाने तू जा. तुझ्याशी, द्वारकेशी वा इतर कोणत्याही बांधवांशी माझा आता काही संबंध नाही. बलरामाची अनेक प्रकारे समजूत काढूनही त्याला पटले नाही आणि तो विदेह नगरीस निघून गेला. बलराम तिथे पोचल्यावर राजा जनकाचे त्याचे स्वागत केले, अर्घ्य दिले आणि आपल्या घरी ठेवून घेतले. इकडे श्रीकृष्ण द्वारकेस परतले. राजा जनकाकडे बलराम जितके दिवस राहिले तितके दिवस धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन यांच्याकडून गदायुद्ध शिकत होता. 3 वर्ष झाली सैमंतक मणी श्रीकृष्णाजवळ नाही हे जाणणाऱ्या बब्रू, उग्रसेन अशा यादवांनी तेथे येऊन बलरामाला शपथ घेऊन सांगितले की श्रीकृष्ण निर्दोष आहे. ध्यानधारणा करण्यात प्रवीण अक्रूराकडे सैमंतक मणी आला होता. तो त्या मण्यांपासून मिळणाऱ्या सोन्याच्या साहाय्याने यज्ञ व इतर धार्मिक कर्मे करू लागला. त्या मण्याच्या प्रभावाने द्वारकेत रोग, दुष्काळ अशी संकटे अनेक वर्ष आलीच नाहीत. काही वर्षांनी सात्वताचा नातू शत्रुघ्न याचा वध अक्रूराच्या बाजूच्या भोजवंशांनी केला. तेव्हा त्याच्याबरोबर अक्रूर द्वारकेतून निघून गेला. अक्रूर द्वारकेतून जाताच द्वारकेत रोग, दुष्काळ, साप, महामारी, उपद्रव उद्भवू लागले. तेव्हा श्रीकृष्णाने प्रमुख यादवांची सभा बोलवून म्हटले, हे एवढे उपद्रव एकदम कसे निर्माण झाले या गोष्टीवर आपण विचार करायला हवा. तेव्हा त्यावर अंधक नावाचा एक वृद्ध यादव म्हणाला, जेव्हा इथे अक्रूराचा पिता श्वप्लक राहत होता तोपर्यंत इथे अशी संकटे येत नव्हती. तसेच तो एकदा काशीत अवर्षण झाले असता गेला होता. त्यावेळी तो तेथे जाताच पाऊस पडावयास सुरू झाली. काशीचा राजा व राणी यांच्या पोटी अक्रूराचा जन्म श्वप्लकानेच घडून आणला होता. अशा या गुणी मातापित्यांपासून उत्पन्न झालेला अक्रूर आपले नगर सोडून गेल्यामुळे आपल्यावर संकटे येत आहेत. म्हणून त्याला इथे परत आणावयास हवे. त्याचे गुण जर अधिक असतील तर त्याच्याकडून घडलेल्या एखाद्या अपराधाबद्दल शासन करणे उचित नाही. अंधकाच्या सांगण्यावरून श्रीकृष्ण व प्रमुख यादवांनी अक्रूराच्या अपराधाबद्दल माफी केली आणि त्याला द्वारकेत परत आणले. नगरात प्रवेश करता सर्व संकटे संपली. ह्यामुळे श्रीकृष्णाने अनुमान काढले की ह्याच्याकडे सैमंतक मणी असावयास हवा. तसेच अक्रूरासारखे एका पाठोपाठ एक यज्ञ करीत सुटला आहे, त्याला लागणारे द्रव्य त्याच्याकडे कोठे आले? म्हणजेच त्याच्याकडे निश्चित सैमंतक मणी आहे यात शंका नाही. याच कारणाने त्याने सर्व यादवांना एकत्र जमवले आणि आपले विचार त्यांना सांगितले. अखेरीस श्रीकृष्ण नाटकीपणाने म्हणाला, हे दानपते, शतध्वन्याने सैमंतक मणी तुला कसा दिला ते सर्व आम्हाला माहीत आहे. आता आपल्या संपूर्ण देशावर उपकार करीत असणारा तो मणी तुझ्याकडे असला म्हणून कुठे बिघडले, कारण त्याच्या प्रभावामुळे निर्माण होणारी फळे आपण उपभोगत आहोत. मुद्दा एवढा की बलरामाचा माझ्यावर संशय आहे की तो मणी मी घेतला. म्हणून तू फक्त एकदा तो मणी त्यांना दाखवशील तर बरे होईल. अक्रूर विचारात पडला. अखेरीस त्याने सारासार विचार करून श्रीकृष्णाला म्हटले, हे भगवंत, शतध्वन्याने तो मणी मला दिला होता. त्याचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून अतिशय काळजी घेऊन तो मणी सांभाळून ठेवला आहे. त्याचे संरक्षण होण्याच्या विचाराने मला त्रासच होत आहे. त्यामुळे मी कोणतेही भोग भोगू शकत नाही. त्यामुळे मी थोडाही सुखी नाही. मी आपणहून ही गोष्ट आपल्याला सांगितली नाही, कारण मला वाटले तुम्हाला वाटेल राष्ट्राच्या उपयोगी पडणाऱ्या गोष्टीचा छोटासा भारही अक्रूर सहन करू शकत नाही काय? हा सैमंतक मणी घ्या, तो आपलाच आहे. तुम्ही त्याचा स्वीकार करा आणि मग वाटल्यास दुसऱ्या कोणालाही द्या. असे म्हणून अक्रूराने आपल्या कपड्याच्या आत लपवून धारण केलेला सैमंतक मणी बाहेर काढला आणि सभेसमोर ठेवला. तो मणी बाहेर काढताच ती सभेची जागा तेजस्वी प्रकाशाने भरून गेली. अक्रूर म्हणाला, हा मणी ज्याचा असेल त्याने घ्यावा. तो मणी पाहून सगळे यादव आश्चर्यचकित झाले. बलराम, सत्यभामा हे दोघेही त्या मण्याबाबत उत्सुक दिसले. ते पाहून श्रीकृष्णाला बैल आणि चाकाच्या मध्ये सापडल्यासारखे वाटले. तो अक्रूराला म्हणाला, माझ्यावरचा हा मणी चोरल्याचा संशय धुवून काढण्यासाठी मी या सभेपुढे बाहेर काढला आहे. त्यावर माझा व बलरामाचा समान अधिकार आहेच. तसेच सत्यभामेचे ते पितृधन असल्यामुळे तिचाही अधिकार आहे.
त्याखेरीज मात्र कोणाचाही अधिकार नाही. हा मणी ब्रह्मचर्य पाळून शुचिर्भूत असणाऱ्या व्यक्तीने धारण केला तरच तो राष्ट्रास हितकर होतो, अन्यथा तो धारण करणाऱ्याचा घात होतो. मला 16,000 राणे असल्याने मी तर तो धारण करू शकणार नाही. तसेच सत्यभामाही तो धारण करण्यास असमर्थ आहे. बलरामाला जर तो मणी आपल्याकडे ठेवायची इच्छा असेल तर त्यांनी तो धारण करावा, मात्र त्यासाठी त्यांना मदिरापान वगैरे भोग घेणे बंद करावे लागेल. हे अक्रूरा, सर्व लोकांना माहीत आहे की हा मणी धारण करण्याचे सामर्थ्य आपणातच आहे. तेव्हा हे दानपते, सर्व राष्ट्राचे हित करणारा, व हा मणी तू पहिल्याप्रमाणे धारण कर. त्याने असे म्हटल्यावर अक्रूराने तो मणी आपल्या गळ्यात बांधला. त्या मण्याच्या तेजामुळे तो सूर्यासारखा तेजस्वी दिसू लागला. श्रीकृष्णावरील खोटा आळ दूर करण्याची ही कथा जो कोणी मनुष्य लक्षात ठेवतो त्याला कधीही खोटा कलंक लागत नाही. त्याची सर्व इंद्रिय शक्तिमान राहतील आणि तो सर्व पापातून सुटेल.